पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरती 2026 महाराष्ट्र नुकताच जे विद्यार्थी मिळवणं पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची पहिली मेरिट लिस्ट लागली आहे। आणि मी तुम्हाला जसं सांगितलं जे काही मी तुम्हाला तारीख दिली होती त्या तारखेवर जे विद्यार्थी मिळवणं पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची पहिली मेरिट लिस्ट लागली। मी तुम्हाला याच्या अगोदर वारंवार सांगितलं होतं की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची जी लिस्ट लागणार आहे तर ते 5 तारखेला लागणार आहे म्हणून, पण 5 तारखेला लागली नव्हती। त्यानंतर आणखीन मी एक व्हिडिओ सोडला होता की त्यामध्ये सांगितलं होतं पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची जी लिस्ट आहे हे 6 मार्चला या ठिकाणी लागणार आहे, 6 मार्च 2026 ला लागणार आहे आणि ते सुद्धा 5 वाजता नंतर। आणि मी जे विद्यार्थी मिळवणं त्या ठिकाणी रातभर त्या ठिकाणी जागा राहिलो तर रात्रीचे डायरेक्ट लिस्ट लागली। एक लक्षात ठेवा 11 वाजताच्या नंतर त्या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची पहिली लिस्ट त्या ठिकाणी पडली, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपला जो अंदाज आहे त्या ठिकाणी खरा लागतो, एक लक्षात ठेवा। पहिली जी लिस्ट लागली पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची तर त्यामध्ये 3500 प्लस विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे। जास्त विद्यार्थ्यांचं सिलेक्शन पहिल्या लिस्टमध्ये झालेलं आहे कारण की यावर्षी जागा जास्त होतात। मी तुम्हाला याच्या अगोदर वारंवार सांगितलं होतं की यावर्षी जास्त विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे म्हणून, ठीक आहे। आता पहिली जी लिस्ट लागली तर त्यामध्ये भरपूर विद्यार्थी या ठिकाणी डिमोटिवेट या ठिकाणी झाले, तर आपल्याला डिमोटिवेट या ठिकाणी व्हायचं नाही आहे, एक लक्षात ठेवा। कारण की आपल्यासाठी आणखीन एक संधी भेटणार आहे। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची दुसरी मेरिट लिस्ट लागणार आहे, दुसरा रिझल्ट लागणार आहे, दुसरा कट ऑफ लिस्ट लागणार आहे। तर त्याची तारीख मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे कोणत्या तारखेपर्यंत लागणार आहे म्हणून। आणि भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की जर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची दुसरी मेरिट लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत लागणार आहे यावर एक व्हिडिओ बनवा, असे वारंवार विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर मी तुम्हाला याबद्दल सुद्धा सांगणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची दुसरी मेरिट लिस्ट कधी लागणार म्हणून। आणि हे जे पहिली लिस्ट या ठिकाणी लागली तर यामध्ये जे विद्यार्थी मिळून फर्जीवाडा यामध्ये म्हणजे दरवर्षी जर आपण पाहिलं तर पहिल्या लिस्टमध्ये फर्जीवाडा राहते। आता यामध्ये जर पाहिलं तर भरपूर विद्यार्थी 100 पैकी 100 वाले सुद्धा तुम्हाला लिस्टमध्ये भेटले असेल। 100 पैकी तुम्हाला 96, 97, 98, 99% वाले सुद्धा भरपूर विद्यार्थी त्या ठिकाणी दिसले असेल। तर त्यामधले काही विद्यार्थी फर्जी राहते, म्हणजे फर्जी कसे की ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आणि सर्व माहिती तुम्हाला सांगणार आहे, तारीख सुद्धा तुम्हाला देणार आहे कोणत्या तारखेला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची दुसरी मेरिट लिस्ट लागणार आहे याबद्दल। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून आला। आणि 10वी मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज आहे हे सुद्धा नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा एक अंदाज लागणार आहे की 90च्या वरचा रेशो किती आहे, 80च्या वरतवाले विद्यार्थ्यांचा रेशो किती आहे, 70%च्या वरचा विद्यार्थ्यांचा रेशो किती आहे, 60%च्या वरच्या विद्यार्थ्यांचा रेशो किती आहे, 50%च्या वरचा विद्यार्थ्यांचा रेशो किती आहे, 45%च्या वरचा विद्यार्थ्यांचा रेशो किती आहे, 95%च्या वरचा किती रेशो आहे। तर हा काही अंदाज मला या ठिकाणी लागणार आहे कट ऑफ लावण्यासाठी, ठीक आहे। तर आता पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची जे काही पहिली मेरिट लिस्ट लागली तर त्यामुळे भरपूर विद्यार्थी या ठिकाणी डिमोटिवेट झालेले आहे। कारण की पहिली जी लिस्ट आहे हे हाय या ठिकाणी गेला म्हणजे 93-94च्या वरचा या ठिकाणी कॅटेगरी वाईज जर आपण पाहिलं तर कॅटेगरी वाईज जे काही एसटी कॅटेगरी आहे तो कट ऑफ त्या ठिकाणी कमी गेला म्हणजे 89, 88, 91, 92 अशा प्रकारे एसटी कॅटेगरीचा कट ऑफ गेला आहे। त्याचबरोबर पीडब्ल्यूडी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे कुठं 80%वर गेलेला आहे, कुठं 85 गेला आहे, कुठं 75 गेलेला आहे, म्हणजे पीडब्ल्यूडी कॅटेगरीचा जो कट ऑफ हा कमी गेला आहे भरपूर डिव्हिजनमध्ये, ठीक आहे। आणि त्याचबरोबर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा आणि एससी कॅटेगरीचा कोणकोणत्या डिव्हिजनमध्ये थोडाफार कमी कट ऑफ या ठिकाणी गेला आहे, म्हणजे जसं 91, 92, 93 अशा प्रकारे, ठीक आहे। तर ह्या कॅटेगरीवर कमी गेला आणि बाकी जे काही ओबीसी कॅटेगरीची जागा आहे तर त्याचा जो कट ऑफ गेला आहे 93, 94, 95, 96, 97च्या आसपास त्या ठिकाणी या कॅटेगरीचा कट ऑफ गेला आहे। आणि ओपन कॅटेगरीचा जर आपण पाहिलं तर ओपन कॅटेगरीचा पण या ठिकाणी 93, 94, 95, 96, 97, 98च्या रेशोमध्ये कोणकोणत्या डिव्हिजनमध्ये कट ऑफ या ठिकाणी गेलेला आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहिली जी लिस्ट या ठिकाणी बाहेर आली आहे, एक लक्षात ठेवा, भरपूर विद्यार्थ्यांचा पहिल्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालेले नाही आहे। ज्यांना चांगले पर्सेंटेज होते
त्यांचं सुद्धा या पहिल्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं नाही, कारण की त्याचं जे कारण आहे तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो भरपूर विद्यार्थी फर्जी आहे. म्हणजे फर्जी कसे, आता तुम्ही म्हणसाल फर्जी कसे, तर पहा जेव्हा आपण फॉर्म भरतो ऑनलाईन पद्धतीने तर आपल्याला स्वतःला फॉर्म भरता येते. आपण स्वतः या ठिकाणी फॉर्म भरू शकतो. जसं एक उदाहरण देऊन आलो, जसं एखाद्या विद्यार्थ्याचा मला या ठिकाणी फॉर्म भरायचा तर मी मोबाईलमध्ये त्या ठिकाणी भरून देऊ शकतो आणि स्वतःवरून टक्के टाकू शकतो. 100 पैकी 100% मी या ठिकाणी टाकू शकतो, 100 पैकी 99% मी टाकू शकतो, 100 पैकी भलेही त्याला 45% असेल किंवा त्याला जे विद्यार्थी मित्रांनो 47 असेल, 50% असेल, तर अशीच कंडिशन आहे. ज्यांना 50% आहे, 60% आहे, असे विद्यार्थी ज्यांना 45%, 50%, 60%, 65% असे जे विद्यार्थी आहे, तर असे विद्यार्थी काय करते, काही फर्जीवाळा त्या ठिकाणी करते. ज्यांना 45%, 50%, 60%, 62%, 65%, ज्यांना कमी पर्सेंटेज असते तर ते काय करते, फॉर्म भरताना जास्त पर्सेंटेज टाकते म्हणजे 95 पर्यंत, 96, 97, 98 असे पर्सेंटेज त्या ठिकाणी टाकते. कायच्यासाठी, की आपलं नाव आलं पाहिजे लिस्टमध्ये, नाव बघण्यासाठी. ठीक आहे, तर त्यांना लिस्टमध्ये नाव बघण्यासाठी त्या ठिकाणी त्या काही विद्यार्थ्यांना आवडते. त्यामुळे स्वतःवरून काही विद्यार्थी त्या ठिकाणी असा फर्जीवाडा त्या ठिकाणी करते आणि ते जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी जाते तर तिथे जे विद्यार्थी मिळून एकतर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते किंवा त्यांच्या प्रॉब्लेमसुद्धा त्या ठिकाणी होऊ शकते, कारण की तिथं आपलं सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागते, एक लक्षात ठेवा. तर असे भरपूर विद्यार्थी त्या ठिकाणी बाहेर होते. तर पहिल्या लिस्टमध्ये त्या ठिकाणी भरपूर विद्यार्थी बाहेर या ठिकाणी होणार आहे ज्यांनी फर्जीवाडा केला त्यांनी. तर ज्या काही विद्यार्थ्यांना चांगले पर्सेंटेज आहे तर आपल्याला डिमोटिवेट व्हायचं नाही आहे. अजून लिस्ट त्या ठिकाणी लागणार आहे, दुसरी लिस्ट लागणार आहे, तिसरी लागणार आहे, चौथी लागणार आहे, पाचवी लागणार आहे, 6वी लागणार आहे, होऊ शकते तर 7वी लागू शकते. ठीक आहे, तर आपल्याला संयम या ठिकाणी ठेवायचा आहे. नक्की आपल्या या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. ज्यांना सुद्धा इमानदारीनं चांगले पर्सेंटेज आहे तर अशा विद्यार्थ्यांचं नक्की या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुखची दुसरी मेरिट लिस्ट कधी लागणार आहे. तर बा मागील वर्षी जर आपण पाहिलं, ज्यावेळेस एडिटिंग करण्याची तारीख होती तिथून 13 दिवसानं तर रिझल्ट लागला सुद्धा, पहिली लिस्ट लागली होती. आणि आता सुद्धा सेम तशीच कंडिशन झालं, रिझल्ट लागल्यानंतर 15 दिवसांना पहिली मेरिट लिस्ट लागली आहे. ठीक आहे, तर आता दुसरी मेरिट लिस्ट कधी लागणार आहे. मागील वर्षी जर आपण पाहिलं तर मागील वर्षी जवळपास 30 दिवसानंतर त्या ठिकाणी जवळपास जे विद्यार्थी मिळून दुसरी मेरिट लिस्ट लागली होती. जसं काही आता तुम्ही धरून चला की आताची जी तारीख आहे 6 तारीख आहे, 6 तारखेनंतर तुम्ही या ठिकाणी 30 दिवस त्या ठिकाणी धरू शकता. ठीक आहे, 60 या ठिकाणी जे विद्यार्थी मिळून तुम्ही या ठिकाणी जे काही तारीख आहे, जे काही आजची 6 तारीख आहे, 6 तारखेला जेव्हा रिझल्ट लागला होता तर तिथून 30 दिवस तुम्ही धरून त्याला त्या तारखेपर्यंत रिझल्ट या ठिकाणी येऊ शकते किंवा ह्यावेळेस थोडाफार कमी टाईम या ठिकाणी लागू शकतो. पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुखची जी दुसरी लिस्ट आहे जवळपास या ठिकाणी 2 एप्रिल ते 4 एप्रिलच्या दरम्यान या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुखची दुसरी मेरिट लिस्ट लागणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जे काही पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुखचा जो रिझल्ट आहे, दुसरी जी मेरिट लिस्ट लागणार आहे तर ते या ठिकाणी 2 ते 4 एप्रिलच्या दरम्यान या ठिकाणी लागणार आहे. 2 एप्रिल किंवा 4 एप्रिलच्या दरम्यान या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुखची दुसरी मेरिट लिस्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. दुसऱ्या मेरिट लिस्टचा जो रिझल्ट आहे, कटअप आहे दुसऱ्या मेरिट लिस्टचा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुखचा महाराष्ट्राचा, तर जवळपास 2 एप्रिल ते 4 एप्रिलच्या दरम्यान या ठिकाणी रिझल्ट या ठिकाणी लागू शकते, कटअप या ठिकाणी लागू शकते. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देतच राहणार आहे. तर ज्यांचं पण सिलेक्शन झालं नसेल तर आपल्याला डिमोटिवेट व्हायचं नाही, थोडंफार आपल्याला संयम या ठिकाणी ठेवायचं आहे. नक्की आपल्या या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. नक्की कटअप जे विद्यार्थी मिळवणं कमी जाणार आहे, कारण की यावर्षी जागा जास्त आहे, 28,000 जागा आणि जास्त कटअप लिस्ट लागणार आहे, जवळपास 6 ते 7 लिस्ट लागू शकते. ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. याच्यासाठी तर थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.